राहाता तालुक्यामधील निघोज येथे महामार्गालगत असलेल्या 5 पत्र्यांच्या गाळ्यांना आज दुपारी 12च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमध्ये गाळ्यांमधील असलेले विविध साहित्य जळून खाक झाल्यामुळे सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकलं नाही। ही लागलेली आग विझवण्यासाठी शिर्डी नगर पंचायत अग्निशमन बंब आणि साई संस्थान अग्निशमन बंब तसेच निघोज सरपंच आणि ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले। या घटनेची माहिती कळताच गाडीधारक आणि मालकांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच ग्रामस्थांनी देखील गर्दी केल्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। या घटनेची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांना कळताच त्यांनी पथकासह येत पाहणी करत पंचनामा केला। यामध्ये शालिनी पाटील यांनी नुकतंच 4 महिन्यांपूर्वी गाळा नंबर 1 घेत ब्युटी पार्लर आणि महिलांसाठी लागणारे साहित्य कर्ज घेऊन खरेदी केले होते। यामध्ये त्यांचं सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालं। 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना आपले अश्रू अनावर झाले होते आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे। 1 जानेवारीपासून चालू केलं होतं आम्ही। गाळ्यामध्ये काय व्यवसाय करायचे? पार्लर आणि कपडे होते। पार्लरचं सगळं मटेरियल आणि साड्या लेडीजचं सगळं मटेरियल ठेवलेलं होतं आम्ही। साधारणतः किती रुपयाचा माल होता? 4-5 लाखाचा माल होता आमचा वाला। तो आता जळून पूर्ण खाक झाला। हां, कशामुळे आग लागली काही अंदाज? आम्हाला काहीच सांगता येणार नाही। माझी सून ॲडमिट आहे, तिला सलाईन चालू आहे। मी घरी सणाचा स्वयंपाक करत होती, मला नंतर सांगायला आले। काहीच मला सांगता येणार नाही तसं। तुमची काही मागणी वगैरे काही कोणाकडे कसं काही? माझ्या पाहुण्यांकडून पैसे घेतलेले आहेत, मी कर्ज काढलेलं आहे, मी पूर्ण डाक गहाण ठेवलेले आहे। माझ्या सोनाच्या बहिणीने तिने माल भरून दिलेला आहे। तर गाळा नंबर 4 मधील भाऊसाहेब धोंडीराम शेलार यांचे जनरल स्टोअरचे दुकान होते। या दुकानातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत होता। तरी या आगीमध्ये त्यांचे 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले। शासनाने मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी S9शी बोलताना व्यक्त केली। मी भाऊसाहेब धोंडीराम शेलार निघोज। मी अपंग असून माझं जे दुकान होतं ते तुटपुंजीवर चालत होतं माझा उदरनिर्वाह, पण माझं आता सर्व नुकसान झालेलं आहे। 1-1.25 लाखाचं नुकसान झालेलं माझं सगळं। हो, सगळं काउंटर वगैरे धरून माल भरलेला। आता या नुकसानसाठी तुम्ही काही शासनाकडे काही? हो, शासनाने आता मला मदत द्यावी ना। मी अपंग आहे ना, अपंग असल्यामुळं माझं आता 1-1.5 वर्ष झाले इथं। काही समजलंच नाही मला ते कशामुळे झालं ते। काय मला आता फोन आल्यामुळे तेव्हा माहीत झालं मला। तर गाळा नंबर 2 मधील विशाल प्रकाश गोसावी यांच्या कृषी सेवा केंद्रामधील दुकानाला आग लागली। यामध्ये त्यांचा 10 ते 12 लाख रुपयांचा माल पूर्णतः जळून खाक झाला। मी दुकानात बसलेलो असताना शेजारच्या दुकानातून धूर निघाला, तर मी तो धूर का निघतोय म्हणून बघितलं। मला वाटलं दुकानच्या पाठीमाग काहीतरी पेटलेलं असेल म्हणून मी पाठीमाग बघायला गेलो, तर पाठीमागं काही नव्हतं। मग नंतर बघितलं तर जो शेजारी गाळा बंद होता चप्पलवाल्याचा, त्याच्यातून धूर निघत होता। म्हणून मी पटकन बाहेर पळत आलो, म्हटलं आपल्या दुकानातलं सामान काढवतं। माझंही दुकान पेटलेलं होतं। त्यावेळेस मला फक्त डॉक्युमेंट्स काढता आले आणि बाकीचं जवळपास 10 ते 12 लाखाच्या पुढून बराचसा माल होता, तेवढा सगळा गेला। दुकान माझं कृषी सेवा केंद्र होतं, सगळं जळालं। आता सगळी भरपाई किंवा तलाठी येऊन गेले, पंचनामा करून काय जे असेल ते परत उभं राहिलं पाहिजे फक्त। तर गाळा नंबर 3 मधील संदीप रायभाणे यांचे शू मार्ट मधील 2 लाख रुपयांचे चप्पल बूट जळून खाक झाले। तर स्वतः गाडी मालक प्रकाश भागवत मते यांच्या पशुखाद्याच्या दुकानाला कोणत्याही प्रकारची झळ पोहोचली नाही। दरम्यान या घटनेची माहिती कळताच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करत पीडितांशी चर्चा केली। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।